गाईज, व्हिडिओ स्क्रॉल करू नका. ऐका, मी स्टडी करत होते जस्ट नॉर्मल, जसं माझा डेली रुटीन आहे तसा. तर मला एक गोष्ट आठवली आहे, तर मी ती तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. मला 2021मध्ये स्मार्ट वॉच घ्यायची होती. सो मी जॉबला पण होते आणि सगळं काही ठीक पण चालत होतं. बट काही कारणामुळे मला स्मार्ट वॉच घेणं झालं नाही. तर फायनली मी ठरवलं की कोणी मला गिफ्ट देईल म्हणून मी अशी विचार करत होते. सो त्याच्या म्हणजे काही वर्षानंतर 2023मध्ये फायनली मी माझी ड्रीम वॉच घेतली, जी की स्मार्ट वॉच होती. आय थिंक ती फायरबोर्डची होती, आल्मंड असं काहीतरी होतं तिचं, आय डोंट नो, मला नाव आठवत नाही. तर ती घेतली आहे मी वॉच, आणि घेऊन मला एवढा छान आनंद झाला, म्हणजे लिटरली मी नाही सांगू शकत. आणि ती वॉच घेऊन सुद्धा मी आयफोन 15 घेतला होता, जो की तो पण माझं ड्रीम होतं की मला आयफोन घ्यायचं आहे. सो मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जर विचार करत असाल की तुम्ही मला हे पाहिजे किंवा मला ते पाहिजे, तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकाल. कारण तुमचे विचार तसे ठेवावे लागतील तुम्हाला की नाही, मला ही गोष्ट हवीच आहे, तर ते तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि तसंच गाईज, मला ना मनालीला पण जायची खूप जास्तीची इच्छा होती. कुणाला इच्छा नाही आहे मनालीला जायची, म्हणजे आईस वगैरे, मी ते पूर्ण ड्रीममध्ये, म्हणजे ड्रीम प्लेस माझी होती अशी समजा. सो मी त्याच्यासाठी पण खूप मला वाटत होतं की मी जावं. आणि लिटरली मी तुम्हाला खरं सांगू तर 2025च्या फेब्रुवारीमध्ये मी मनालीला सुद्धा गेली आहे. म्हणजे की तुम्ही फक्त विचार करा की तुम्हाला काय हवं आहे, आणि त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे काय करायचं, तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, तर तुम्हाला लिटरली त्या पूर्ण गोष्टी भेटतील, हे मला असं वाटतं. आणि हे असंच आहे, कारण की हे माझ्यासोबत घडलेलं आहे. काही लोकांमुळे तुमची ग्रोथ थांबून जाते, ग्रोथ होतच नाही. म्हणजे की निगेटिव्ह माणसं या टॉक्सिक माणसं, तर ते तुम्ही विचार करायला पाहिजे की ते माणसं कोणते आहेत तुमच्यामधले, आणि तुम्ही त्यांना रिमूव्ह करायला हवं लाईफमधून. कारण की तुमची ग्रोथ थांबली तर तुम्ही समोर काहीच करू शकणार नाही. नाही तुमचे काही स्वप्न असतील ते पूर्ण करू शकशाल, नाही तर ट्रॅव्हलिंग करू शकशाल, नाही काही घेऊ शकशाल, काहीच होणार नाही. तुम्ही फक्त त्या रेसमध्ये अडकून, तुम्ही तेच करशाल आणि त्या रेसमध्ये तुम्ही अडकून जाणार आहात, बाकी काहीच नाही. त्यामुळे तुमच्या लाईफमधले असे माणसं शोधा जे तुम्हाला खरंच प्रोत्साहन करतात, पॉझिटिव्ह आहेत पूर्ण गोष्टीसाठी. ते तुमची करिअर लाईफ असो, पर्सनल लाईफ असो, या कोणत्या पण गोष्टीसाठी ते पॉझिटिव्ह विचार करतात आणि तुम्हाला पॉझिटिव्हलीच विचार करून त्याबाबत सांगतात. असे माणसं तुमच्या लाईफमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ, मेंटल पीस भेटणं हे खूप जास्तीचं इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक गाईज, की तुम्ही सर्वांसोबत लॉयल राहशाल तर तुमच्यासोबत पण लोक तसेच राहतील. एक गोष्ट आहे की लॉयलिटी जी आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी आहे, म्हणजे गोल्डच्या पण पलीकडे असं आहे ते. आणि काइंडनेस ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तर काइंड पण तुम्ही सर्वांसोबत राहायला हवं. मी असंच एकदा इंस्टाग्राम पाहत होते, तर तिथे मला एक पोस्ट भेटली होती जी की मला खूप जास्तीची आवडली. ती मी इथे लिहिलेली सुद्धा आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. जर एखादा व्यक्ती तुमच्या लाईफमधून गेला असेल आणि तुम्हाला खूप जास्त दुःख होत असेल, डिप्रेशन येत असेल, या वॉट एव्हर जे पण असतं ते, तर त्याच्यासाठी आहे. जर एखादा व्यक्ती तुमच्या लाईफमधून निघून गेला असेल, तर जे देव आहे ते गोष्टी ऐकते म्हणे, आणि त्यामुळे तो देवच असतो म्हणे की तुम्हाला तुमच्या लाईफमधून तो माणूस काढून टाकतो. आता एक थॉट मी तुम्हाला ऐकवते, जे की मी बनवला आहे, मला खूप आवडतो त्याच्यामुळे. सो ऐका. आपको खुद पर इतना गर्व होना चाहिए, आपने किसका बुरा नहीं किया तो कोई आपका भी बुरा नहीं कर सकता, या आपके साथ जो भी हुआ हो वो गलत नहीं होगा. इतना ही गाइस बोलना है मुझे. See you to next video. Bye. Love you. Take care.